आदिवासी धर्मांतरणावर विधान परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली आहे। धर्मांतर केलेले लोक हे आदिवासी आणि धर्माच्या योजनांचा भाग घेतात असा आरोप करत मुद्दा उपस्थित करण्यात आला। धर्मांतरणानंतर सुद्धा आदिवासी योजनांचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। आता माझा जे विषय आहे ते जे ITI मध्ये स्किल डिपार्टमेंट मध्ये जे धर्मांतरण करून प्रवेश घेतात आणि त्याशिवाय ते ओरिजिनल पण प्रवेश घेतात त्यासाठी विषय होता। मला आपसा ते माननीय पडळकर साहेबांना जे विषय मांडलेला आहे त्या विषयावर त्यांची सहमती आहे, पण ते मोठा प्रश्न आहे ते जे सोडील तर सोडतील। आता आपला स्पेसिफिक असा आहे की जे काय दोन लाभ घेता, अल्पसंख्याकाचे पण लाभ घेता आणि आदिवासीचे लाभ घेता, ते कोणाचे लाभावर कोणाच्या हक्कावर गदा मारता हा एक प्रश्न आहे। हा प्रश्न नक्की आपला ॲड्रेस केला पाहिजे। फक्त आपण ते हा एक धर्मांतरणचा विषय ना राहता आदिवासीच्या मूळ संस्कृतीचा विषय आपण असा चालू ठेवला तर कालांतर आदिवासीचे मूळ संस्कृतीचा काय होईल, त्याचे जे काही आचार विचार त्याचा काय होईल हा पण एक प्रश्न आहे। म्हणून सरकार यावर योग्य विचार करून निर्णय घेतील। आमच्याकडे जळगाव जिल्हा किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तडवी भिल्ल हे मुस्लिम समाजामध्ये पठाण म्हणून झालेले आहे, आपल्या मुस्लिम समाजात गेलेले आहे। आजही त्याच्या काही उतारावर पाहिलं तर हिंदू आहे, हिंदू तडवी भिल्ल असा लिहिला जातो आणि तो आदिवासींच्या सगळ्या सवलती घेतो जरी तो मुस्लिम असला। आता हे सगळं मुस्लिम धर्माचं पालन करत असताना ज्यावेळेस आपण असा जर निर्णय घेत असू तर मग या तडवी भिल्ल समाजाचा जो तडवी मुस्लिम झालेला आहे याच्याही सवलती बंद होण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही करणार का? असे आपण करू शकणार नाही, कारण राज्यघटनेमध्ये तसे तरतूद आहे। सवलतीच्या संदर्भामधला जो काही योग्य निर्णय असेल तो घेतला पाहिजे। दुसरं मी मगाशी सांगितलं हे धर्मांतर बंदच झाले पाहिजे, यासाठी प्रलोभन दाखवून जबरदस्ती करून असेल तर कठोर शिक्षेची तरतूद सरकार करणार आहे का? धर्मांतरण वगैरे याविषयी स्वतंत्र कायदे आहेच, परंतु विशेषतः आदिवासी बांधवांना काही मिशनरीकडून तेल देणे, पाणी देणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या चर्चमध्ये प्रकार होत असतात आजाराच्या नावाखाली, एक अंधश्रद्धा म्हणून। वाटतं अशा पद्धतीनं आदिवासी बांधवांच्या शिक्षण कमी असण्याचा एक हेतू साध्य करून वाटतं अशा पद्धतीनं काही मिशनरी आणि काही संस्था काम करत असतात। विशेषतः तेल पाणी देणे आणि त्याच्यातून आजार बरं होणं, मग काही वेळेस लग्न जमणं असं सुद्धा सांगतात, मुलगा पास होणं असं सुद्धा सांगतात। वाटतं याच्यावर सुद्धा कारवाई करण्यासाठी सरकार पाऊल उचलेल।